बालमनावर इतिहासाचे संस्कार करणाऱ्या बालरंगभूमीचे कार्यकौतुकास्पद. करुणा कुंडगिरी यांचे प्रतिपादन. मराठी बालनाट्य दिवस. परभणी प्रतिनिधी रमेश मुंडे. परभणी मराठी बालनाट्य दिवसानिमित्त इतिहास महाराष्ट्राचा स्पर्धा घेऊन महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा इतिहास बालमनावर रुजवणाऱ्या बालरंगभूमी परिषदेचे कार्य कौतुकास्पद आहे. असे उपक्रम म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवणारे आहेत, असे प्रतिपादन करुणाताई कुंडगिरी यांनी केले. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने इतिहास महाराष्ट्राचा 2026 या उपक्रमाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य महोत्सव घेण्यात आला. 2 ऑगस्ट रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपेंद्र दुधगावकर तर उद्घाटक म्हणून सुशील भैया देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून करुणाताई कुंडगिरी, नाट्यलेखक प्राध्यापक रविशंकर झिंगरे, नाट्यकलावंत किशोर पुराणिक, प्रमोद बल्लाळ, गिरीश कराडे, परीक्षक म्हणून नाट्यलेखक दिग्दर्शक विजय करभाजन, कथाकार बबन आव्हाड, रवी पुराणिक यांची उपस्थिती होती. प्रारंभी नटराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात एकपात्री नाट्यछटा, नाटुकले, नृत्य, नाट्य, संगीतावर आधारित समूह नाट्य सादर झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांची कला उपस्थित रसिकांना भावली. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईच्या राज्याध्यक्षा नीलमताई शिर्के सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमात बालरंगभूमी परिषदेचे परभणी अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन लोहट, कोषाध्यक्ष संजय पांडे, प्रकाश बारबिंड, संदीप राठोड, राजू देशमुख, श्रीकांत कुलकर्णी, शैलेश ठगे, मधुकर उमरीकर, बालाजी दामुके, अरुण टाक यांनी विशेष सहकार्य केले. मराठी बालनाट्य दिवसानिमित्त कलावंत मधुकर उमरीकर यांचा श्यामच्या या एकपात्री प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या उपक्रमात जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणीचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू वाघ यांनी केले. प्रास्ताविक त्र्यंबक वडसकर यांनी तर दिनकर देशपांडे यांनी आभार मानले. परभणीची रंगभूमी समृद्ध. सुशील देशमुख. या कार्यक्रमाचे उद्घाटक सुशील देशमुख यांनी म्हटले, परभणीची हौशी रंगभूमी आणि बालरंगभूमी समृद्ध आहे. राज्य नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून परभणीचे नावलौकिक नेहमीच करणारे हे कलावंत आहेत. कला क्षेत्रातील सर्वांचाच आम्हा परभणीकरांना सार्थ अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले आहेत. तसेच बालकांसाठी काम करणारी ही बालरंगभूमी एकमेव संस्था असल्याचं त्यांनी मत व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश. इतिहास महाराष्ट्राच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. निकाल पुढीलप्रमाणे. इतिहास महाराष्ट्राचा या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या गटातील एकल स्पर्धेत जिगीषा आठवे, ऋषिका कांबळे, दुर्गा देशमुख. द्वितीय गटात साध्वी लाड, शैचिटणी श्री जाधव यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. तसेच समूह गटामध्ये सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर, नरसिंह विद्यामंदिर पोखर्णी, NVS मराठवाडा हायस्कूल परभणी, गांधी विद्यालय कृषी सारथी शाखा परभणी यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय विभागून पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्यलेखक दिग्दर्शक विजय करभाजन, कथाकार बबन आव्हाड, रवी पुराणिक यांनी काम पाहिले, तर स्पर्धेचे संचालन दिनकर देशपांडे यांनी केले. बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं आयोजित इतिहास महाराष्ट्राचा या स्पर्धेचे उद्घाटन करताना सुशील भैया देशमुख, करुणाताई कुंडगिरी, उपेंद्र दुधगावकर, विजय करभाजन, गिरीश कराडे, रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, प्रमोद बल्लाळ, संजय पांडे, रविशंकर झिंगरे, बबन आव्हाड, रवी पुराणिक, दिनकर देशपांडे, संजय राठोड आदी उपस्थित होते.